नमस्कार मित्रांनो, तर आता आपण पोहोचलोय थायलंडच्या एअरपोर्टवरती. पोहोचताच एअरपोर्टवरती आपण केली सुरुवात फोटो काढायला. फोटो काढता काढता दिसली देवांची आणि राक्षसांची मूर्ती, म्हणून चौकशी केली तर समजलं एअरपोर्टचं नाव होतं सुवर्णभूमी. सुवर्णभूमीवर होती दानपेटी, म्हणून केलंय थोडंसं दान आणि झाला होता आपल्याला उशीर, म्हणून सरळ निघालोय दुसरं विमान पकडायला. आणि दुसरं विमान पकडायचं होतं गेट नंबर 122 वरून. जाता जाता समजलंय की S22 गेटला जाण्यासाठी चक्क ट्रेनच होती. मग काय बसलोय ट्रेन मध्ये मस्त बोगद्यात एकदम फास्ट वेगात आलोय गेट क्रमांक S22 वर. आल्या आल्या थोड्याच वेळात आलं होतं विमान, म्हणून लगेचच गेलं विमानात आणि बघितलंय तर लयच भारी विमान होतं. विमानात बसल्या बसल्या त्यांनी हेडफोन, उषा, चादर सगळं काही फ्री दिलंय आणि त्यात टीव्ही पण होती. पुन्हा एकदा मग सीट बेल्ट सोबत लाईट जॅकेट कसं वापरायचं ते बी शिकलो. आणि म्हणलं होतं तुम्हाला विमान हायच लय भारी, कारण विमानाच्या मागच्या बाजूला बी लावला होता कॅमेरा आणि हाय तसं विमान टीव्हीवरती दाखवत होते. मग काय उडले विमान आणि गेले हळूहळू ढगांच्या वरती. पोहोचताच ढगांच्या वरती आलं होतं जेवण, पण जेवण काय एवढं खास नव्हतं. मग पिलोय फक्त संत्र्याचा ज्यूस आणि घेतली चादर, निवांत झोपलोय 4-5 तास. आणि कधी आलोय चायनात काय पत्त्याच लागला नाही. आणि इकडच्या लोकांनी बी उतरले केली थोडीशी गडबड, आणि त्याच गडबडीत आपण बी दीदीला केलाय नमस्कार आणि आभार मानलेत आपल्या पायलट काकांचे, आणि अशा प्रकारे आलोय चायनामध्ये.